श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज तिसरा श्रावणी सोमवार. मग आमच्या इथे श्री स्वामी समर्थ मठ साईनगर लोहगाव इथे रुद्राभिषेक घेण्यात आला आहे. तर आम्ही सगळेजण गेलो होतो रुद्राभिषेकासाठी. कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथम श्री गणेशाने करतात, म्हणून पहिल्यांदा आम्ही श्री गणपती सेवा घेतली. कोणत्याही कार्याची सुरुवात श्री गणेशाने करतात म्हणून गणपती अथर्वशीर्ष वगैरे घेतला आधी. रुद्राभिषेक म्हटलं की रुद्राभिषेकाचे तीर्थ पृथ्वी तलावावरील अमृतासमान आहे. या तीर्थाने वास्तूतील सर्व प्रकारचे वास्तुदोष नाहीसे होतात आणि आजार, आधी व्याधी बाधा यावर रामबाण इलाज आहे. कुबेराचे स्वामी भगवान शंकर असल्याने रुद्राभिषेकामुळे आपल्या कुटुंबावरील कर्ज नाहीसे होऊन लक्ष्मी प्राप्ती होते. नंतर आम्ही रुद्राभिषेक करायला घेतला. रुद्राभिषेकाचे तीर्थ खरंच खूप रामबाण उपाय आहे. तुम्ही हे तीर्थ अभिषेक झाल्यावरती घरामध्ये शिंपडून सगळीकडे शिंपडू शकता आणि घरातल्या सर्वांना प्यायला द्यायचं असतं. रुद्राभिषेकामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात. सगळेजण कसे मस्त मन लावून रुद्राभिषेक करत आहेत. तल्लीन होऊन तर शंकराची 108 नावे घेऊन मग त्याच्यावरती गंध, अक्षदा, फुले, दुर्वा नाही फुले, अक्षदा आणि बेल वगैरे वाहून 108 नावे घेतली. ओम देवाय नमः, ओम महादेवाय नमः, ओम पर्याय नमः, ओम हरये नमः, ओम पुष्पदंतरिये नमः, ओम वृषभारूढाय नमः, ओम भस्मोद्भवविग्रहाय नमः, ओम सामप्रियाय नमः. प्रत्येकजण आपापल्या परीने तांदूळ, बेल, फुले काही अर्पण करत आहेत. 108 नावे होईपर्यंत आपण आपल्याकडे जे असेल ते आपण अर्पण करू शकतो. नंतर शिवमुठ. शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ, ईश्वरा देवा सासू सासरे दीर जावा, ननंद भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा, असे म्हणून शिवमुठ महादेवाच्या पिंडीवर अर्पण करतात. त्याच्यानंतर मग आरती वगैरे करण्यात आली. सगळेजण आम्ही आरती करत होतो. आम्ही तर दिवा अगोदर लावला होता, त्यामुळे आमच्याकडचं वातच संपली होती. आम्ही फक्त टाळ्याच वाजत होतो. सगळेजण आरती ओवाळत होते. अशा प्रकारे रुद्राभिषेक आमचा संपन्न झाला. आरती सगळी झाली. प्रसाद वगैरे वाटण्यात आला. खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. सगळ्यांनी मिळून केल्यावरती त्याचे फळ खूप भेटत असते, अनेक पटीने भेटत असते. शक्यतो सामुदायिकच करण्याला महत्त्व आहे. घरी पण केला जातो, पण असं मंदिरामध्ये, केंद्रामध्ये केलेला खूप फायदेशीर ठरतो. सगळेजण कसे आरती करतात छानपैकी.
अशा प्रकारे आमचा रुद्राभिषेक संपन्न झाला. आरती वगैरे सगळं काही झालं. प्रसन्न वाटलं सगळ्यांना. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.